आज घरात सगळ्यांना शेंगा पोळी खावीशी वाटली। साहित्य घेतलंय, अर्धा कप खोबरं भाजून घेतलंय, थंड करून घेतले। आता कणिक मळून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 कप गव्हाचे पीठ, 2 चमचे डाळीचे पीठ, 2 चमचे मैदा, चवीनुसार मीठ। याचा गोळा मळून घ्यायचा, 10 मिनिटे झाकून ठेवायचा। तोपर्यंत मिक्सरमध्ये 1 कप भाजून घेतलेले शेंगदाणे आणि भाजून घेतलेले खोबरे, 1 कप गूळ बारीक करून घ्यायचे आहे। बारीक करून घेतानाच त्यामध्ये जायफळ, वेलची पूड आणि 1 चमचा तूप घालायचे आहे। हे सगळे मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेचच पोळ्या करायला घ्यायचे आहेत। कणकेची पारी करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त सारण भरून तोंड बंद करायचे आहे आणि त्याची पोळी लाटून घ्यायची आहे। ही पोळी तांदळाच्या पिठावर लाटून घ्यायची, म्हणजे पोळी फुटत नाही। पोळी छान अशी मोठी लाटून घ्यायची, नंतर ती खरपूस भाजून घ्यायची। भाजताना त्याच्या दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून घ्यायचे आहे। ही पोळी 8 ते 10 दिवस टिकते। शेंगदाणा पोळी खाण्यासाठी तयार झाली। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।